केटीएम झाडावर आदळल्याने तरुण ठार, एक जखमी. केटीएम झाडावर आदळली, मित्राला भेटण्यासाठी आलेला तरुण अपघातात ठार, दुसरा मित्र जबर जखमी. विसरवाडी पोलिसांची तत्परता, एकाचा जीव वाचला. केटीएम चक्काचूर. नवापूर तालुक्यातील कामोद रस्त्यावर रात्रीच्या काळोख अंधारात भरधाव वेगाने येणारी केटीएम दुचाकी झाडावर आदळल्याने एक तरुण जागीच ठार तर जबर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सूत्रांकडून माहिती अशी की विपुल रणजित वसावा वय 28 राहणार शिवअमली, तालुका सागबारा, जिल्हा नर्मदा, गुजरात आणि त्याचा मित्र निखिल सुभाष नाईक वय 24 राहणार जामली, तालुका सागबारा, दोघे जण त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी कामोद येथे आपली केटीएम दुचाकी क्रमांक GJ 22 AA 9409 घेऊन आले. रात्रीच्या वेळी 10 वाजेच्या सुमारास कामोद परिसरात पावसाचा जोर सुरू असताना आपल्या ताब्यातील केटीएम दुचाकी भरधाव वेगाने घेऊन जात असताना वळण रस्त्यावर दुचाकी झाडावर जोरात आदळली. त्यात विपुल रणजित वसावा हा तरुण जागीच ठार झाला तर मागे बसलेला निखिल नाईक जबर जखमी झाला. या घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, हेड कॉन्स्टेबल सागर चौधरी, राजू कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने त्याची प्रकृती स्थिर आहे. अपघातात केटीएम दुचाकीचा चक्काचूर होऊन नुकसान झाले. पोलिसांनी रात्रीच मयताच्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली. यावेळी नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले. अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून तपास सुरू आहे. लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयेश वाणी, विसरवाडी.